मोमेंट्स विथ व्योम. हे बघा आमची सकाळ कशी झालेली आहे एवढ्या पसारा बरोबर. हे 3 वेळा आवरलेलं आहे आणि 3 वेळा ही अशी परिस्थिती झालेली आहे. आमची मॉर्निंग अशी झालेली आहे. काल थोडेफार आम्हाला इंटरसेप्शन ऐकू आले, बट इट्स ओके. आता आम्हाला सवय झाली आहे. आता जसे ना इंटरसेप्शनचा आवाज येतो ना, वी आर फाईन. बट जो तो अलार्म वाजतो ना, तो अलार्म झोप उडून टाकतो अक्षरशः. काय सांगतो? से गुड मॉर्निंग बोला. काय आहे खाली? काय आहे खाली? काय आहे खाली? अशो व्योम असं छान खाली गेला होता माऊ बरोबर. ती व्हिडिओ तुम्हाला दाखवते. मस्तपैकी एन्जॉय करत होता. आज थेंबे थेंबे पाऊस सुद्धा पडलेला आहे. वातावरण इतकं 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 मस्त झाले ना. आणि आज ईद आहे इथे. इंडियाला ईद उद्या असणार आहे. बाबा What are you saying? What are you saying? अच्छा आवाज आलेला होतोय. ओके से थँक्यू. इथे बघा बाबा थँक्यू बोला. ए पण ना बेबी. बघूया आजचा हा दिवस कसा जातो. तुम्हाला दाखवते आम्ही काय केलेलं आहे. स्वीट. ओके आज असं छान असं छान म्हणजे रोजच करतो पूजा, त्यात काही नाहीये. बट असे छान पाय काढलेत चंदनचे. बेबी पाय द्यायचं नाही त्याच्या. डोंट शू ना. नाही. आणि इथे असं लिहिलंय मस्तपैकी. ही माझी हँडरायटिंग आहे. कशी आहे मराठीची हँडरायटिंग ती मला नक्की सांगा. व्योम डोंट डू दॅट शो ना. उद्देशा लागी हा पाय देतोय खाली. हा डॅमिस पोरगा. फायर अलार्म वाजलाय. व्योम खाली गेलाय. तो घाबरला. अरे देवा कसा तिला पकडून बसलाय बघ. व्योम खूप घाबरतोय आवाजाला. उद्देश इस्लाम गेला बघायला. तो गो माझं पिल्लं ग कसं पकडून बसलाय. बंद झाला. व्योमा बिटू असू दे. पकड ना. हे असं कॅमेरा पकड ना. मी त्याला हाय करते. घट्ट जर फोन. बापरे मी एवढे हल्ले. त्याला दिसत हाय करते. पाऊस पडतोय. थेंबे थेंबे. मागे हो जरा जरा मागे हो. त्याला कळत नाहीये कोणाला बाय करायचंय, पण तो बाय करतोय. माझं बाबू खूप दिवसापासून घरीच आहे ना. त्याला खाली नाही नेली. तर आता असं वाटलं की थोडं घेऊन जा जरा. छान वातावरण झालंय. पावसाळ्यासारखं झालंय एकदम वातावरण. आणि हलकी हलकी ठेंबे सुद्धा पडतात पावसाची. पकडापकडी खेळतायत. बाय बाय करतोय. त्याला माहित नाही कोणाला बाय करायचं, पण तो करतोय आपला. अच्छा त्याला लाईटवाली बुटं घालायची होती. ही बुटं घालायची नव्हती त्याला. चला. व्योमने घरामध्ये हा इतका असा पसारा करून ठेवला. हे सगळे टॉईज वगैरे सगळे तहेस नहेस करून जेच लोक हे 3 वेळा उचललं गेलंय आणि हे 3 वेळा त्याने हे असं काम करून ठेवलेलं आहे. चला कामाला लागा आता. आज महाराज श्री स्वामी समर्थांचं प्रकट दिन आहे. ठीक आहे. आम्ही घरी पूजा करतोय. हे इतकं छान उत्तम दिवस साजरा करतोय आणि बाहेर लोक ईद सेलिब्रेट करतायत. सो बेसिकली ही आहे ब्युटी दुबईची, जिथे फक्त एकच कल्चर नाही तर इथे मल्टी कल्चर आहे. बरेच रिलिजन आहेत. सगळेच बरेच फेस्टिवल सेलिब्रेट करतात. आम्ही जेव्हा ऑफिसला जायचो ना
तेव्हा मोस्टली सगळे कसे मुस्लिम असतात, तर इथे ईद खूप छान सेलिब्रेट केली जाते. तर आम्ही युजली ईदच्या टायमाला सुट्टी द्यायचो. एक दिवस आधी आम्ही डिनरला बाहेर जायचो, काहीतरी छोटासा प्रोग्राम असायचा ऑफिसला. सो दिस वॉज द ॲक्टिव्हिटी एव्हरी ईद. पण ह्या वर्षी आम्ही वर्क फ्रॉम होम करतोय, त्यामुळे सगळे आपापल्या घरी बसलेले आहेत. ईदला छान असे गिफ्ट मिळायचे, खूप छान साजरी होते. दुबई बऱ्याच गोष्टी शिकवते. तशीच हे प्रत्येक रिलेशन, प्रत्येक कम्युनिटीला एकत्र राहणंही शिकवलेलं आहे. आणि सगळे जशी दिवाळी सेलिब्रेट होते, इथे बुर्जुमान करून लोकेशन आहे जिथे 90% इंडियन्स आहेत. 80% असू शकते, वट एव्हर. तिथं मॅक्सिमम इंडियन्स आहेत. तर दिवाळीला पाकिस्तानचे लोक पण येऊन सेलिब्रेट करतात आणि ईदला आम्हीही त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करतो. दिस इज द ब्युटी ऑफ मल्टी कल्चर. अँड आय होप हे जे चाललेले आहेत ना वाद, हे संपून जावे. इंडियामध्ये पण होते, हो होत असेल, पण तिकडे पाकिस्तानी नसतात ना, इथे पाकिस्तानी आहे. हे माझं पॉइंट आहे. तो हे कधी आता असं बोललं जात आहे की आता ईद नंतर हे कदाचित खूप जास्त होऊ शकतंय. मी प्रे करते ईद नंतर असं नको होऊ दे. बस करा तुम्ही, तुमचे जे काही झालेले आहेत वाद, हे लोकांनी आपसमध्ये सॉल्व्ह करून ही जी पीस आहे, ही जी शांतता आहे दुबईची, ही अशीच मेंटेन राहो. आय जस्ट होप. आज ना दिवस खूप शांत आहे. लोक सगळी घरी आहेत ना, सुट्टी असल्यामुळे. सगळी पार्किंग लॉट अशी भरलेली आहेत. लहान पोरं खाली खेळतायत. आज व्योमला पण म्हणून खाली खेळायला पाठवलंय. वातावरण इतकं सुंदर पावसाचं झालेलं आहे. थंड थंड अशी हवा येते. थोडा रिमझिम रिमझिम पाऊस पडला व्योम खाली गेलेला तेव्हा. तर सकाळपासून आता शांतता आहे. काही आवाज आलेले नाही आहेत, काही नाही आहे. अर्ली मॉर्निंग झालेली आहे. जसं मी सांगितलेलं यांचं पॅटर्न आहे. 6 o'clockला त्यांच्या अंगामध्ये जोश येतो वाटतो की चला, आठवण येते, सेरी झाली, आता जायची. तसंच होतं. त्याच्यानंतर दिवस शांत होता. वातावरण खूप सुंदर झालेलं आहे. मी पण अशी छानच तयार होऊन बसलेले आहे. बघू रात्र कशी जाते. व्ह्यू उठल्यानंतर मी पुन्हा त्याला खाली घेऊन जाईल. बच्चू घरी एकटा असतो ना, एकटा म्हणजे घरी असतो ना, मग तो पण कंटाळतो. त्याला खाली जायचं असतं. बाहेर पोरी खेळतात, त्यांच्यामध्ये पण जायला त्याला मजा वाटते. काही दिवसांपूर्वी ना, म्हणजे हे वॉर वगैरे चालू नव्हतं, खूप दिवसांपूर्वी, खूप महिन्यांपूर्वी आम्ही ठरवलेलं की ईद हॉलिडेज येतात. तर ईद हॉलिडेज बरेच असे 3-4 दिवसाचे हॉलिडेज हमकाच येतात. तर आम्ही हे जे अबुधाबीला ना एक एमिरेट झू आहे, झू रिसॉर्ट आहे, तिथे तुम्ही राहू शकताय. आणि तिथे तुम्ही जिराफला जाऊन मस्त त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट करू शकता. अशी सिटिंग एरिया आहे आणि त्याच्या समोर असे जिराफ असतात. तर ते त्यांचं काय खात राहतात, आपण आपलं खायचं, असं असं असते. त्याच्यानंतर तिथे डॉल्फिन्स पण असतात ना उद्देश. डॉल्फिन शो बुक केलेला. आणखीन काय असतं तिकडे, रिसॉर्ट पण आहे. तर हे सगळ्या गोष्टी आम्ही बुक केल्या होत्या अबुधाबीला. पण पण सिच्युएशन कशी आहे ही तुम्हाला पण माहिती आहे, मलाही माहिती आहे. तर ह्या वॉरमुळे अबुधाबी मेन टार्गेट आहे, ठीक आहे, कारण तो कोस्टल एरियाच्या खूप जवळ आहे. त्यामुळे मग आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला आणि आम्ही घरीच आहोत. आम्ही अबुधाबी नाही, झू रिसॉर्टला जाणार होते. पण अनफॉर्च्युनेटली या इराण, इस्रायल, USA यांच्या बदौलत आम्ही घरी आहोत, बाल्कनीमध्ये आणि व्योम पाळण्यामध्ये. सो दिस इज द करंट सिच्युएशन. नसतीच सुट्टी असती तर आम्ही खरंच खूप एन्जॉय केलं असतं. मी इथे बसले, उद्देश मागे ना व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, तर त्याच्यामध्ये व्योमचा आवाज आला. तर मला अक्षरशः वाटलं की व्योम उठला, तसा मी मोबाईल फेकला आणि मी पळाले. तर मी हे सांगत होती, मी इथे व्हिडिओ बनवते. माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये ना, खिडकीमध्ये एक माणूस आहे. त्याने काच बंद केलेली आहे, पण तो खिडकीच्या इतक्या जवळ आहे ना की तो मला स्पष्ट दिसतोय. तर मी व्हिडिओ बनवते, तो मला बघून हसतोय. त्याला माहित नाही की मला तो दिसतो आणि त्याची एवढीशी बस्तीशीच दिसते आहे. फनी, आय नो, सॅड. आज कन्स्ट्रक्शन पण, अरे हा चमत्कार कसा झाला उद्देश. कन्स्ट्रक्शन बंद आहे. कन्स्ट्रक्शन बंद. ओ माय गॉड. आज ईदमुळे कन्स्ट्रक्शन बंद आहे. नाही तर बॉम्ब येऊ, मिसाईल येऊ, काही येऊ, ते लोकांचं कन्स्ट्रक्शन थांबत नव्हतं. पण आज मस्त ते लोक ईद सेलिब्रेट करतायत. आज बंद आहे. तेच बोलते, खटाखटाव खटाव आवाज आला नाही ते खूप घाबरवतात यार कन्स्ट्रक्शनवाले. त्याच्यानंतर ह्या गाड्या. हल्ली ना, मी तुम्हाला सांगते, हे ना स्पोर्ट्स बाईकवाले आहेत. माहिती आहे, ती कुठची बाईक घेऊन येतात, ज्याला मागे 2 असे मोठे मोठे टायर असतात. कुठची बाईक आहे रे ती उद्देश?
ती मोठी मोठी टायरवाली बाईक घेऊन फिरतात ते. आज खाली आपल्याला बाईक दिसतात ना संध्याकाळच्या, तर त्या बाईकवाले येतात आणि ते उगाच एवढ्या जोरात एक्सेलरेट करतात ना की त्यांचा आवाज एवढा जोरात येतो ना, असं वाटतं की काहीतरी फुटतंय. व्योम उठला, मी पळते. व्योम संध्याकाळी बसलाय ड्रॅगन फ्रूट खायला. बघा हा बसायची पद्धत बघा. त्याला सांगितलं सरळ पडेल. व्योम सेट प्रॉपरली बेटा. एवढं चालतोय. अरे वाव, गुड जॉब, वॉज अ गुड बॉय. ईट. बरं 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 बरं. ईट. अख्खा कोंबला घशात त्याने. अय्या, सगळं तोंडात टाकलं पूर्ण. अम्मा अशी दाखवते तू सगळ्यांना होता यू इटिंग. आता सांग काय आलं, सांग परत सांग. काय केलं, काय घेतलं हातातून, कोणी घेतलं, काय काय. आणि हे तोंडाला काय लागले सगळं, ड्रॅगन फ्रूटची बी लागले, बी लागले. नाचायला सुरू झाला स्वतःला बघून. बस पडणार. ऐसे आके न तू दूर जा, छोड़ दे होठ तेरे जरा सांसों में. काहीतरी चुकीचं काय ना. मर जाऊंगा रह न पाऊं, गम जुदाई का सह न पाऊं, है तुझे प्यार का वास्ता. मी अशीच गाते, कानडे सूर लावलेले आहेत. नको रेकॉर्ड करू, मला तर लिरिक्स पण पाठ नव्हत्या. उदेश तुझा तेव्हा झोपलेला घेऊन बाजूला. मी ना कानातले घालत होती, ओढू नको मेहरबानी कर. मी नाही कानातले घालत होती, त्याने त्याचं कामधंदा सोडला आणि मला बघायला लागला. ओके, एक टक माझी नजर पडली याच्यावर. घ्या काय करतो, मला बघितलं मी असे कानातले असे घातले असे. हा, आणि मी त्याला नुसतं बघितलं तर कसं केलं माहिती का, सकाळी ना मम्मा छान दिसतंय छान. सकाळी आणि ना माझ्या टिकलीच्या पण मागे लागलेला, आज टिकली काढत होता तर मी बोलली अरे नको पप्पा पडतील. अशी माझी मम्मा बोलली होती एकदा. एक मिनिट काहीतरी मी एक मिनिट कुछ तो मिला है. एकदा असे जोडून काढातलं काढलं ओ रानू जोरात ओढलं. अपने को ना अभी रिफंड आज नहीं आएगा. कौन सा रिफंड, ते झूचं ना, रिसॉर्टचं, झू रिसॉर्ट. ठीक आहे बघ, एवढ्यात आपलं जाणं तर होणार नाहीये, सो इट्स बेटर वी टेक द रिफंड ओनली. तेच आहे. आपण थांबलेलो बघायला वातावरण इथपर्यंत कसं होते, पण आज पण तुला माहिती आहे ना मच्छी घेऊन आला का झोप, की आज पण जरी अलर्ट आला नाही, जरी
काही आवाज आले नाही तरी गव्हर्नमेंटने ऑफिशियल त्यांनी हे केलेलं आहे, सांगितलेलं आहे की आम्ही एवढे मिसाईल्स आज तोडले किंवा एवढे ड्रोन्सला इंटरसेप्ट केले, तर हे होतंयच. इट्स बेटर वी स्टे होम, स्टे सेफ. फिरणं होत राहणार. बरोबर. कपडे चेंज करायचे व्योमा. Let's change your clothes, let's change your diaper and then we go to sleep, okay? We have to brush. बट लोग जा रहे शायद से रे. अरे खाली लोक बघ ना किती फिरतात. एक सेकंड तुला सांगू, मिरॅकल गार्डनला आज इतकी लाईन होती ना. बोलू दे ना मम्माला की फायनली गव्हर्नमेंटने डिसिजन घेतला की मिरॅकल गार्डनला त्यांनी टेम्पररी क्लोज केलेलं बंद केलंय? हो, बंद केलं. मला नाही माहिती. कारण त्यांना आता भीती झाली की लोक एवढी वाढतायत ना, फ्री एंट्री असल्यामुळे ना लोकांची गर्दी भयंकर वाढते. तर गव्हर्नमेंटने बंद करून टाकला. आज तर शेवटचं ओपन होतं ते. अबुधाबीमध्ये खूपच होतंय यार. तरी दुबई सेफ कम्पेअर टू अबुधाबी. सो अबुधाबीला जाण्याची रिस्क कोण घेणार आहे? शो ना. तो मला बोलतो, गुड नाईट टेल एव्हरीबडी. हां, तो क्या मला बोलतो की अरे गुड नाईट केलं त्याने. हां, क्या मला काय बोलतो? तो क्या मला बोलतो, अण्णा आपकी वजह से मैंने और कोई बुकिंग नहीं लिया था. ढाचे देत असेल. कशावरून त्याने बुकिंग घेतली नसेल? त्याला बोलू का दिवसभरात 50 त्याला ग्राम आपण घेऊन शांत सांगितलं. राहा. कशाला शांत राहा? त्याने बुकिंग घेतली नसेल असं तुला वाटतंय? सकाळी आपण त्याला सांगितलं ना की आम्ही नाही आ रहे, कॅन्सल हो गया. सकाळी नहीं, कल रात को ही मैंने उसको इन्फॉर्म किया था. फिनिश. त्याला पैसे हवे असतील. बरं, सॉरी. ओके माझे बाबू. आता बघू नेक्स्ट टाइम कधी. पण ते खूप छान जागा आहे का. मला तर जिराफ बरोबर. कसं आहे माहिती, व्योम ऍक्च्युली ना ॲनिमल्सला बघून खूप खुश होतोय. मम्माने का लावलंय तर त्याला दाखवण्यासाठी हे आम्ही स्पेशली विचार केला. ओके चला ठीक मला पण आहे. झोप आता आली मी याला यार. झोपवते. से बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. मी झोपतो आता. बाय बाय. नाव बोल, दिस इज डू फॉलो, डू सबस्क्राइब, लाइक एंड कमेंट, शेअर ऑल्सो इन सबस्क्राईब. बोला टू आवर युट्यूब चॅनल. अशी इंजेक्शन मारली होती त्याला. कशी मारली होती अशी. आणि मग तू रडला कसा? कसं रडला? असं रडला. किती मारली इंजेक्शन? कोणी मारली बघू? कोणी इंजेक्शन मारली? अशी पॅन्ट वर केली आणि मग तू रडला का? स्माईल केली बेबी? कशी रडला तू? कशी इंजेक्शन मारलं? कशा रडला बाबू माझा? असं रडला. मम्माला धरून असं रडला. आपण परत जायचं इंजेक्शन घ्यायला. परत तिथे जायचं इंजेक्शन साठी. जायचं नको. डॅडाला द्यायची इंजेक्शन. येस और नो, येस बोलतोय. मम्माला द्यायची येस और इंजेक्शन. नो. मम्माला नाही. मम्मा लाडकी माऊला ना. द्यायचं? माऊला द्यायची. माऊला येस और नो. मग डॅडाला का द्यायची? मम्माला द्यायची. बेबी हुज बेबी. चलो. आता नवीन बोलायला शिकलाय तो. बेबी. मला बेबी बोलतो. मम्मा नाही तर बेबी. हे बघ. चिंग 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 चिंग. चला बाय बाय, गुड नाईट, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.